विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहे। मात्र त्याआधीच विविध अंदाज बांधले जात आहे। दरम्यान नागपूर जिल्ह्यातील 12 जागांसाठी सट्टा बाजार देखील तेजीत आला आहे। त्यानंतर उमेदवारांच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले आहे। मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोल सोबतच सट्टा बाजाराचेही अंदाज समोर येत आहे। बदलत्या समीकरणानं सट्टा मार्केटमध्ये देखील दररोज बदल होत आहे। बेटिंग मार्केटनुसार नागपूर शहरातील 6 जागांपैकी भाजप 2 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर मजबूत आहे आणि उर्वरित 2 जागांवर अत्यंत चुरशीची स्पर्धा आहे। सट्टा बाजारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाव 5 पैसे आहे, तर पूर्व नागपुरात कृष्णा खोपडेंचा भाव 10 ते 15 पैसे झालाय। मध्य नागपुरात निकराची लढत आहे। प्रवीण दटके आणि बंटी शेळके यांना प्रत्येकी 80 पैसे भाव मिळाला आहे। दक्षिण नागपूर विधानसभेच्या जागेसाठी देखील चुरस रंगणार आहे। गिरीश पांडव आणि मोहन मते यांना प्रत्येकी 80 पैसे भाव देण्यात आला आहे। तर पश्चिम नागपुरात सुधाकर कोहळे यांना 20 ते 35 पैसे, तर विकास ठाकरे यांचे भाव 30 ते 50 पैसे आहे। उत्तर नागपूर विधानसभेच्या जागेवर नितीन राऊत यांना 30 ते 50 पैसे, तर डॉक्टर मिलिंद माने यांना 60 पैसे भाव मिळाला आहे। नागपूर शहरासह ग्रामीण भागातील 6 जागांवर देखील सट्टा बाजाराचा अंदाज समोर आला आहे। त्यानुसार हिंगणा मतदारसंघात समीर मेघे यांची स्थिती मजबूत असल्यानं त्यांच्यासाठी भाव 10 पैशांवर घसरलाय। तर सावनेर जागेवर चुरस अपेक्षित आहे। अनुजा केदार आणि आशिष देशमुख यांच्यात 40 ते 60 पैसे भाव मिळत आहे। तर उमरेड मतदारसंघात सुधीर पारवे मजबूत असून भाव 60 ते 90 पैशांवर सुरू आहे। तर काटोल मतदारसंघात चरणसिंग ठाकूर यांना 70 ते 95 पैसे, तर सलील देशमुख यांना 95 ते 110 पैसे भाव मिळत आहे। तर कामठी मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाव 8 ते 10 पैसे आहे। तर रामटेक मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांची मजबूत स्थिती आहे, त्यांना 70 ते 90 पैसे भाव मिळाला आहे। मात्र खरा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे। त्याआधी सट्टेबाजी असो किंवा एक्झिट पोल, त्यावर विश्वास ठेवला तर यंदा नागपूर जिल्ह्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे।